हॅलो काकू काकू नाही हॅलो आशाबाई आज भगवंताचे आपण या ठिकाणी गुण पाहून राहिलो आणि भगवंताच्या गुणावर आपण चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे आणि दैवी शक्ती या ठिकाणी उपस्थित आहे आणि वारंवार 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 आपण तेच सांगतो किंवा मार्गदर्शक आणि पाहुणे मंडळी ज्यावेळेस या माईकवर येतात आणि तुम्हाला त्याच गोष्टी सांगतात की चर्चा बैठकीत जाणं गरजेचं आहे आणि चर्चा बैठकीत तुम्ही जायला पाहिजे आणि तरच तुम्हाला या मार्गाचे अनुभव मिळेल, या मार्गाचा गुण मिळेल। कोणी जर म्हणत असेल का भगवंत हनुमानजी माझ्या स्वप्नात आले होते, बाबा माझ्या स्वप्नात आले होते, आई माझ्या स्वप्नात आली होती, तो तुमचा भास आहे। आपण जो मनात विचार करतो कधी कधी तर वाईट स्वप्न पडते, वाईट स्वप्न पडते तर म्हणजे आपण आपल्यासाठी वाईट झाला का? नाही झाला, तो भास झालाय। आणि त्या गुणावर आपण वारंवार सांगतो की या बैठकीत तुम्ही या अनुभव मिळते। आणि आज मी मगाशी माझ्या साडीचा अनुभव सांगितला, साडी म्हणजे ते साडी बायकोची बहीण, आणि ह्या साडीचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाला। म्हणजे त्यांच्या लक्षात कधी आली नसेल का भूल पडते आणि पूर्ण त्या साडीवर जेव्हा त्यांनी म्हणलं साडी म्हणलं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत बसलो आणि पूर्ण साडीवर त्या स्वस्तिक आहे। तर म्हणून असे अनुभव आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळते, म्हणून ह्या बैठकीमध्ये आपण जाणं गरजेचं आहे। आज आपण या बैठकीत जाऊ तर आपण या मार्गाविषयीचा ज्ञान हा दृढ होईल आणि आपला बुद्धीचा विकास, आपला या मार्गातल्या अनुभवाचा विकास आपल्याजवळ साठा राहील तर आपण दुसऱ्यांना कोणाला सांगू शकतो। आणि त्याच याच्यावर ही अनुभवाची चर्चा बैठक आहे, भगवत गुणाची चर्चा बैठक आहे। कारण आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही भगवंताला, एवढे आपण त्यागी नाही। चला, यानंतर या परिवाराचे मार्गदर्शक आणि उमरेड परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय मधुकरजी शेंद्रे काकाजी अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी आपणास विनंती करतो।